होतं मराठीचं आणि आज आपण मराठीचं लेक्चर घेणार आहे. माझं नाव आहे प्रज्ञा जगदाळे आणि मी तुमचं मराठीचं लेक्चर्स, मराठीचं ग्रामर सब्जेक्ट मी शिकवणार आहे. ओके, तर आता बघूयात. मराठी तुम्हाला आता प्रीला नाही आहे. तुमचा मराठीशी संबंध येतो डायरेक्ट ज्यावेळी तुम्ही मेन्सला जाता, त्यावेळी पहिला पेपर तुमचा लँग्वेजचा राहतो, जो की 50 क्वेश्चन्स असतात 100 मार्क्सला मराठीचे आणि 50 प्रश्न असतात इंग्लिशचे, जे की 100 मार्क्सला असतात. असं 200 मार्काचा तुमचा पहिला पेपर राहतो, बरोबर. तर काय होतं जनरली MPSC मध्ये येणाऱ्या स्टुडंटचं, जो विषय महत्त्वाचा आहे पण तो खूप निग्लेक्ट केला जातो कारण तो प्रीला नाही आहे. आणि मुलांचं होतं काय की ज्यावेळी प्री पास होतात आणि मेन्सला जातात त्यावेळी मुलं म्हणतात ओके चला आता प्री झाल्यानंतर आहे ना, तर प्री नंतर आपण स्टडी करायला घेऊयात. आणि मग मुलं प्री क्लिअर केल्यानंतर स्टार्ट करतात. आणि तुम्हाला असं होतं की मोस्ट ऑफ द स्टुडंट मराठी मीडियममधून शिकलेले असतात किंवा आपल्याला मराठी, आपण महाराष्ट्रात राहतोय तर झालेलं असतं. सो थोडंसं इग्नोर करतो आपण त्या सब्जेक्टला की अरे झालंय आपल्याला तरी येत आहे. पण MPSC तुम्ही ज्या लेवलला शिकलात किंवा तुम्हाला शाळेच्या एज्युकेशनमध्ये ज्या लेवलला शिकवलं त्या लेवलला क्वेश्चन्स विचारत नाही. ज्यावेळी तुम्ही ग्रुप बीचे प्रश्न बघाल तर त्याची डेप्थ खूप असते. म्हणजे घाबरू नका, एवढीही असं काही PhD वगैरे करायसारखी गोष्ट नाही आहे, पण एक लेवल त्याची वाढलेली असते. आणि तेच आपल्याला इथे शिकायचं आहे की कुठल्या लेवलला जाऊन आपल्याला स्टडी करायचं आहे. तुम्हाला ना सुरुवातीला आपल्याला अगदीच असं नाही की तुम्ही फक्त GS मराठीलाच वेळ द्या किंवा लँग्वेजला वेळ द्या. GSला तुम्ही नक्की वेळ द्या. तुम्ही GSला 80% 70% टाईम द्या, पण त्याचबरोबर तुम्ही लँग्वेजला पण थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही प्री पास कराल आणि मेन्सला जाल त्यावेळी तुमच्याकडे मॅक्स 3 महिने किंवा 4 महिने असतील तयारी करायला, बरोबर. त्यावेळी तुमचा टार्गेट असेल तुम्हाला रिव्हिजन्स करायचे असतील, कारण प्रीमध्ये तेच मुलं येतात, प्री क्लिअर तेच मुलं करतात जे मुलं GSवरती ज्यांची कमांड असते, बरोबर. आणि मग सगळा खेळ होतो लँग्वेजचा. ज्यावेळी तुमचं लँग्वेज तुमचं नसतंच, बेसिक तुमचं लँग्वेजचं क्लिअर नसतं ना, त्यावेळी सगळं गोंधळ होतो आणि कट ऑफमध्ये तीच मुलं दिसतात तुम्हाला जी लँग्वेजवरती कमांड ठेवतात. मग ती इंग्लिश असेल किंवा मराठी असेल, कारण 200 मार्क्सचा पेपर लँग्वेजचा आहे. आणि तुम्ही जर याचा स्टडी प्री क्लिअर झाल्यानंतर चालू केला, त्या 3 महिन्यानंतर तुम्ही हातात घेतला तो सब्जेक्ट, तर त्यानंतर तुम्हाला GSला वेळ देऊ की लँग्वेजला वेळ देऊ हे कन्फ्युजन होईल तुमच्या डोक्यामध्ये. सो आत्ताच ही योग्य वेळ आहे की तुम्ही स्टार्टिंगपासूनच थोडा वेळ द्या. अगदी असं नाही की तुम्ही 4-4 तासच लँग्वेजचं घेऊन बसा. आठवड्यातून 2-4 तास किंवा दिवसातून एखादा तास, एखाद्या दिवशी तुम्ही व्होकॅब्युलरी वाचली, एखाद्या दिवशी उतार्यासाठी थोडंसं प्रिपरेशन केलं, एखाद्या दिवशी तुम्ही व्याकरणाचं प्रिपरेशन केलं. असं टप्प्याटप्प्याने गेलोत ना तर ते इझी होऊन जाईल. आता मी हे एवढं सगळं सांगितलं, तर आपल्याला थोडंसं आपण बघूयात की आपल्याला MPSC मध्ये एक्झॅक्टली काय करायचं. मुलं काय, आता मी तुम्हाला सांगितलं, आता असं करू नका की जाऊन तुम्ही मार्केटमधून एखादं बुक घ्याल, मोरा वाळंबेचं घ्याल किंवा बाळासाहेब शिंद्यांचं घ्याल आणि चालू कराल प्रिपरेशन. पहिलं पेज वाचून डायरेक्ट 300 वगैरे पेजेस असतील एका पुस्तकात, तर तसं नाही आहे करायचं आपल्याला. तर आपण बघणार आहोत की आपल्याला एक्झॅक्टली कसं आणि कसा अभ्यास करायचा आहे. ओके, स्टार्ट करूयात. तर आपल्याला या कोर्समध्ये ज्यावेळी आपण मराठी शिकणार आहोत तर त्याचे 3 पार्टमध्ये आपण डिवायडेशन करणार आहोत. पहिला आहे आपला व्याकरण, दुसरा आहे शब्दसंग्रह आणि तिसरा आहे उतारा. आता तुम्हाला व्याकरणावरती इथे आयोगाचा कल बघता पाठीमागच्या काही वर्षातला, तर 35-30 प्रश्न पहिले यायचे. ओके, तर आता त्याचं प्रमाण आता कमी झालंय. आयोग शब्दसंग्रह आणि व्याकरण याच्यामध्ये आता बॅलन्स करायला लागलाय कुठेतरी. आयोगाचे तुम्ही अनालाइज केले ना पेपर, तर आपल्याला समजतं की थोडासा बॅलन्स व्हायला लागला ह्या गोष्टीमध्ये. आता व्याकरणावरती तुम्हाला 25 वगैरे क्वेश्चन्स पाहायला मिळतील. हे कमी जास्तही होऊ शकतं, त्यावर जो पेपर सेटर असतो त्याच्यावरती डिपेंड. आणि नंतर मग शब्दसंग्रहावरतीही तुम्हाला 17-18 प्रश्न पाहायला मिळतात, म्हणजे मिळतात. आणि त्याच्यानंतर आहे उतारा, याचे ठरलेले 5 प्रश्न आहेत. ओके, आता हे 2 गोष्टी आपण क्लासमध्ये करून घेणार आहोत. व्याकरणामध्ये तुम्हाला माहिती आहे की
म्हणजे काय काय घटक असतील तुमचे, हे असेल, नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण, क्रियापद, हे सगळं येतं बरोबर. आता शब्दसंग्रह अगदी सोपा आणि अतिशय मस्त घटक आहे हा. ज्यावेळी तुम्हाला खूप झोप येते किंवा असं वाटतं अरे काहीच नाही करायला, किंवा शेजारी माझा मित्र बडबड करतोय आणि स्टडी पण, माझा तर मूड स्टडी करायचा आहे, तो सरळ पुस्तक काढा, हे साधे सरळ सोपे टॉपिक वाचायला चालू करा, त्याची बडबड इकडून ऐका आणि ह्या कानाने डोक्यामध्ये हे सगळं चालू राहू द्या. टाइमपास पण होणार नाही, झोपही येणार नाही, कारण एकदम हलकं फुलकं आणि मस्त हा घटक आहे. वाक्यप्रचार आहेत, म्हणी आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हे सगळे एकदम साधं सिंपल गोष्टी आहेत. आणि आता राहिला प्रश्न उतार्याचा. तर उतार्या या घटकासाठी आपल्याला काय करायचंय, तर याच्यासाठी ना असं नाही की MPSC तुम्हाला एखादा स्टोरी देईल छोटीशी आणि त्याच्यावरती प्रश्न विचारेल, बाबा ह्याचं काय होतं आणि हे कसं काय, असं प्रश्न नाहीत. उतारे हे MPSCचे उतारे ना मोस्ट ऑफ द आयोग अगदी वैचारिक गोष्टींवरती टाकतो. तुम्ही ते वाचलेत ना उतारे, तर आपल्याला समजत नाही, त्याची भाषा थोडीशी क्लिष्ट असते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, ह्या घटकाचा अभ्यास करायसाठी MPSCचे जुने जे पेपर आहेत, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर आहेत, प्रीचे असतील किंवा मेन्सचे तुम्ही घ्या. स्टार्टिंगला मी सांगेन प्रीचं घ्या तुम्ही, जे प्रीचा पेपरमध्ये आपल्याला येतात ना उतारे, MPSC ग्रुप Aच्या, ओके. तर तिथले तुम्ही उतारे पहिले थोडे वाचायलाच चालू करा. अगदीच आठवड्यातून एखादा जरी वाचला तरी इनफ आहे आपल्याला. आणि समजून घ्या ती भाषेची, त्या शब्दरचनेची सवय होऊ द्यात तुम्हाला. कारण शब्द असे अवघड आणि क्लिष्ट वापरलेले असतात, ते पटकन डोक्यात जात नाहीत आणि आपलं कन्फ्युजन क्रिएट होतं त्या गोष्टींमुळं. आणि हे हातचे मार्क्स मग आपले ऐनवेळी जातात, जे की खूप महत्त्वाचे असतात आणि खूप सोपे असतात. फक्त थोड्याशा चुकीमुळे आपले ते मार्क्स जातात, ओके. आता ह्याच्यामध्ये आपण सगळेच घटक करणार नाहीयेत, हे सगळे घटक आपल्याला व्याकरणामध्ये आहेत. पण ह्याच्यामध्ये ना असे घटक आहेत ज्याच्यावरती ना आयोग सतत प्रश्न विचारत राहतो. जसं की आहे क्रियापद. आयोगाचं तुम्ही पाहिलात पॅटर्न, तर आयोग ना क्रियापद त्यांचा खूप आवडीचा टॉपिक आहे. MPSC सतत त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारत असते क्रियापदावरती. तर ज्या गोष्टींवरती प्रश्न येत आहेत ना, त्याच गोष्टीचा स्टडी आपल्याला डीप करायचा आहे. बाकी करायचा नाही असं नाहीये, बाकीच्यांचा पण करायचा, पण एक बेसिक नॉलेज आपल्याला त्याचं ठेवायचं आहे. बाय चान्स आला तर आपल्याला ॲटलिस्ट टॅकल करता यावा या पद्धतीने. जसं की समास आहे, समासावर तुम्हाला क्वेश्चन्स दिसणार नाही आहेत, किंवा दुसऱ्या एखाद्या अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन्स दिसणार नाहीत, तर त्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्यात किंवा थोडासा कमी टाईम द्यायचा. आणि ज्या गोष्टींवरती जास्त फोकस आयोगाचा आहे, किंवा सरळ सेवेच्या बाबतीत बोलला तर IBPS, किंवा जे आपल्या दुसऱ्या हे घेतात, एक्झाम्स घेतात, IBPS आणि कोणती TCS, बरोबर, ते लोक घेतात ना एक्झाम, तर त्यांचा पॅटर्न आपल्याला डोळ्यासमोर ठेवून त्याच गोष्टीवरती फोकस करून आपल्याला ग्रामर शिकायचंय. नाकी सगळं ग्रामर करायचं. आपल्याला PhD करायची नाही, आपल्याला जी पोस्ट हवे त्या पोस्टपर्यंत फक्त पोहोचायचंय. सो जास्त डीप जायचं नाहीये, जास्त डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. जे गरजेचं आहे तेच वाचायचंय, सॉर्टेड स्टडी ठेवायचा आहे. तर दिसतंय दुसऱ्याकडे पुस्तक म्हणून मी पण घेऊन येते, मीही वाचते, हे असं काहीही करू नका. जे वाचाल ते व्यवस्थित आहे का आणि ते खरंच येणार आहे का तेच बघून वाचा, कारण एक एक मिनिट इथे महत्त्वाचं आहे. 2-3 वर्ष दिली त्याला तर पुढे लाईफ सॉर्टेड आहे, ओके. समजलं सगळ्यांना? ओके. आता मी तुम्हाला थोडंसं 25-30 वर्षापूर्वी, सॉरी एवढा नसाल तुम्ही, जेनझीज आहेत ना सगळे, जेनझीज, ओके. तर मी तुम्हाला जास्त पाठीमाग नाही, 20 वर्षा पाठीमागं घेऊन जाणार आहे आता. मराठी मीडियम आहेत सगळे, कोणी इंग्लिश मीडियम? ओके. मराठी होतं? ओके. आता मी साधे बेसिक 3 क्वेश्चन विचारते. आपण मराठीचं लेक्चर घेतोय आणि आज आपण मराठीचं फोनिक्स शिकतोय. फोनिक्स माहिती आहे सगळ्यांना? ध्वनिशास्त्र माहिती आहे? शिकलात शाळेमध्ये? काय शिकलात ध्वनिशास्त्राबद्दल? हां, ओके. मला ना तुम्ही थोडंसं ॲन्सर्स देत जा, म्हणजे मी एकटी बडबड करून काही फायदा नाही. तुम्ही जेवढं मला छान ॲन्सर्स कराल तेवढं आपलं लेक्चर छान होईल, ओके. तुम्हाला पण झोप येणार नाही, कारण मराठी असं थोडंसं आहे, म्हणजे क्लिष्ट आहे किंवा झोप येण्यासारखा सब्जेक्ट आहे आणि मे बी थोडासा, सो आपण थोडंसं हसत खेळत छान अशा मूडमध्ये शिकूयात, ओके. तर माझा साधा सिंपल प्रश्न आहे,
पहिला तर फोनिक्स माहिती आहे का? ओके, फोनिक्स नाही मी सांगते. फोनिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र, ध्वनीचा अभ्यास करायचा आपल्याला. मराठी आपण डायरेक्ट ग्रामरला नामला वगैरे हात लावणार नाहीये. पहिल्यांदा आपण सगळं शिकणार आहोत, ध्वनी शिकणार आहोत, ध्वनी कसे तयार होतात, काय असतं ते सगळं शिकणार आहोत. ओके, तर मला सांगा, अक्षर, शब्द आणि वाक्य या तिघांमध्ये काय फरक आहे? ओके, हां हां, ओके, आणि शब्द म्हणजे? हां हां हां, अक्षराने बनलेलं. वाव, छान, हुशार आहात यार. चलो, मला माहिती नव्हतं म्हणजे तुम्ही कराल की नाही याचं टॅकल, बट नाईस. चला आपण बघूयात. तर अक्षर, ध्वनी आणि शब्द याच्यातला डिफरन्स आपण आठवण आली मराठी शाळेची? ब्लॅकबोर्ड असेच होते तुमच्या वेळी की ग्रीन होते? आमच्या वेळी असेच होते. सो ट्राय केला मी थोडासा मराठी टच देण्याचा. अक्षर, अक्षर म्हणजे काय? ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा म्हणजे अक्षर. जसं की क, ख, ग ही अक्षर आहेत. ओके, देन आफ्टर आपण पाहिलं की मी विचारलं की शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण शब्द म्हणतो. इथे शब्द बघा काय वापरलेत, ठराविक क्रमाने आणि काही अर्थ प्राप्त. ठराविक क्रमाने यायला हवं आणि त्याला अर्थ प्राप्त व्हायला हवं तरच ते अक्षर येतं. आता मी हे उलट सुलट लिहिलं, पहिल्यांदा न लिहिलं, नंतर ला लिहिलं, नंतर मू लिहिलं, काय अर्थ मिनिंग होईल का याला? नाही. आता मी मुलानो हे क्रमाने आणि अर्थपूर्ण लिहिले. तुमच्या डोक्यापुढे काहीतरी इमेज येते, काहीतरी मी कुणाला तरी संबोधतीये, मुलांनो, समजतंय तुम्हाला ते? तर हे झाला शब्द. ओके, आणि नंतर मी विचारलं की वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे काय? अनेक अर्थपूर्ण शब्दांचा समुच्चय म्हणजेच वाक्य. उदाहरणार्थ, मुलांनो, मुलांनी नेहमी खरे बोलावे. ओके, इथे काय लिहिलंय मी? अनेक अर्थपूर्ण शब्द. हे हा एक आहे, इथे अनेक शब्द घेतले जसं की मुलांनो, नेहमी, खरे. समजतंय? क्रमाने लिहिलेत आपण आणि अनेक अर्थपूर्ण शब्द क्रमाने लिहिलेत, त्यावेळी काय तयार होतो? वाक्य तयार होतं. हे तीन गोष्टी समजल्या तुम्हाला? जाऊयात पुढे आपण. कोणाला थोडंसं पण नाही समजलं तर प्लीज मला सांगा, तसं आपण तो पार्ट रिपीट करून घेऊयात. ओके, हां, आता नेक्स्ट आहे थोडंसं इंटरेस्टिंग. तुम्ही बोलाल एमपीएससीला आलो आणि हे काय शिकवतात आम्हाला बाराखडी वगैरे? शिकलात लहानपणी? काय आहे हे? वाचून नका सांगू, तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल ते सांगा. स्वर व्यंजन, वॉवेल अँड कॉन्सनंट. इंग्लिश मीडियम, वॉवेल कॉन्सनंट. काय फरक आहे मग ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये? काय डिफरन्स आहे? का म्हणून एकत्र तर लिहू शकतच होतो की, वेगवेगळं का दिलेलं असतं आपल्याला? हे कधी विचार केलाय की हे वेगळं का आहे? नाही. चल, हा हा, काय करण्याची? वापरण्याची पद्धत. ओके, अजून? ओके, आपण बघूयात की का आता हे वेगळं दिलंय, का म्हणून असं मांडलं जातं, किंवा रचना आपल्याला लहानपणी पण असं शिकवले असेल, बरोबर? तर आपण हे का असं लिहिलेलं असतं ना ते पाहूयात. आता पहिल्यांदा आपण बघूयात स्वर. स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे आपला ज्यावेळी, एक मिनिट हा, मी तर तुम्हाला इथे व्याख्या दाखवून घेते पहिला. हे बघा, स्वर, तोंडातील कोणत्याही दोन अवयवांचा एकमेकाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर बोलतो. डेफिनेशन लक्षात आली? तोंडातील कोणत्याही दोन अवयवांचा एकमेकाशी स्पर्श न होता तोंडावाटे जो ध्वनी बाहेर पडतो त्याला आपण स्वर बोलतो. बघा, ट्राय करा. मी बोलले तुम्हाला आधीच की हा आपला ध्वनीशास्त्राचा पिरियड आहे. सो तुम्हाला हे प्रनाऊन्स करायचेत. प्रनाऊन्स करा आणि मला सांगा तुमच्या तोंडामधले कोणते पार्ट्स एकमेकांना स्पर्श करतायत का? प्रनाऊन करा ते. अ
प्रनाऊन्स कनेक्ट होतोय, जीभ, टाळू किंवा दात होत आहेत? नाही. आ होतोय? बघा याच्यातला एखादाही शब्द तुम्हाला जाणव, ट्राय करा 2 मिनिट मला, म्हणजे हे तुम्ही करणं महत्वाचं आहे. मी शिकवून किंवा डेफिनेशन सांगून काही होणार नाहीये. होतंय? होतंय का? स्पर्श होत नाहीये. होतंय ट्राय? नाही होत आहे, म्हणून हे स्वर वेगळे मानले जातात. आता हे खाली जे दिसत आहेत ती आहेत व्यंजन. ओके, आता व्यंजन म्हणजे काय? करेक्ट. ज्या स्वरांचा ज्या अक्षरांचा उच्चार करताना, आपण डेफिनेशन पाहूयात, डेफिनेशन वरती जाऊयात. खूपच वरती गेलो आपण. व्यंजन ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना व्यंजन असं म्हणतात. प्लस या अजून एक महत्वाचं की ह्याच्या अगदीच अपोजिट आपल्याला व्यंजन दिसतील, ते म्हणजे ज्या ध्वनींचा उच्चार करताना आपल्या तोंडातील एक किंवा दोन अवयव एकमेकांचा स्पर्श होतो त्या अवयवांना, त्यांना आपण व्यंजन म्हणतो. बघा ट्राय करून. होतोय? स्पर्श होतोय? कुठे, कसा, काय जाणवतोय तुम्हाला? कुठल्या भागाला काय चिकटतंय? जीभ कुठे? हा, टाळूला चिकटते. अजून कुठे चिकटते? दातांना चिकटते. बरोबर. अजून? थोडस फणी आहे हे, पण शिकणं गरजेचं आहे. बोर नाही होत आहे ना? मला तसं सांगा थोडस, आपण अजून काहीतरी हे करूयात. ओके, केले ट्राय? कुठला एखादा पण असा होतोय की सिंगली तो बोलला जातोय बिना स्पर्श होता? नाही. ओके, पुढे जाऊयात. स्वर आणि व्यंजनातला डिफरन्स समजला सगळ्यांना? ओके, नंतर तुम्ही बघून घ्या. ओके, मी स्लाइड्स तुम्हाला सेंड करायला सांगेन. आता हे जे आहेत, हा आपला बाराखडी आहे. लहानपणी सगळे शिकला असाल. तुमच्या वेळी किंवा माझ्या वेळी बाराखडी होती. आता ती बाराखडी राहिलेली नाहीये, आता ती झाली आहे 14 खडी, कारण ह्याच्यामध्ये 2 लेटर्स ऍड झालेले आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये 2 लेटर्स ना जे ऍड झालेत ना, पहिले किती होते? 48 लेटर्स होते, 48 लेटर होते. सॉरी, मराठीचा पिरियड आहे, मराठीमध्येच अंक सांगते मी. 48 वर्ण आपल्याकडे होते, पण 6 नोव्हेंबर 2009 ला अ आणि ॲ आणि अ हे 2 लेटर ह्याच्यामध्ये ऍड करण्यात आले. सो ते इंग्रजी लेटर ह्याच्यामध्ये ऍड झाल्यापासून 12चे 14 झाले. प्लस आणि 2 खालच्या मध्ये आपल्याला अजून 2 लेटर्स ऍड केले, श आणि ज्ञ. हे 2 लेटर ऍड झाले. हे वरच्यात 2 ऍड झाले, खालच्यात 2, एकूण टोटल 4 लेटर ऍड झाले. तो आता 12 खडी आपली 14 खडी झाली, आणि हे टोटल जे 50 होतं ते 52 झालं. इथपर्यंत समजलं? पुढच्या स्लाइड्सला जाऊया. ओके, आता हे स्वर फक्त स्वर आहेत आणि व्यंजन संपलं असं नाहीये. तर त्या स्वर आणि व्यंजनामध्ये पुन्हा प्रकार पडतात. ओके, तर ते काय प्रकार पडतात ना ते पाहूयात. स्वरामध्ये ना ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, इंग्रजी हे 4 टोटल पार्ट पडतात. त्या स्वर जे आपण पाहिले वरती एकमेकांना स्पर्श होणारे, त्याच्यामध्ये 4 पार्ट पडतात. आता ऱ्हस्व आणि दीर्घ काय फरक असेल, काय वाटतं तुम्हाला? ओके, अजून कोणी? छान, अजून? हा, थोडा थोडा अभ्यास आहे बहुतेक. काय अजून कोणी? हा, तुम्ही? ओके, चला आपण बघूयात. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? हे स्वर आपण मगाशी पाहिले. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय बघूयात. काही स्वरांचा उच्चार करताना कमी वेळ लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. काय बोलतात? ऱ्हस्व स्वर. आता याचा उच्चार करून बघा. अ, इ, उ, ट्रू, लू. पटकन होतोय,
फटकन उच्चार होतोय, आणि दीर्घ त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट. दीर्घ म्हणजे त्याचा उच्चार करताना आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो. अ आ. ओके, समजतोय डिफरन्स? तुम्ही बघा, म्हणजे तुम्हीही स्वतः तो एक्सपिरियन्स करा की अ आणि आ थोडस अगदी तो काउंट न करण्यासारखाच आहे, पण तो फरक आहे याच्यामध्ये. तर हे ऱ्हस्व स्वर आहेत जे की 5 आहेत, आणि दीर्घ आहेत ते 3 आहेत. ओके, आता आपण पुढे बघणार आहोत संयुक्त स्वर. आता संयुक्त काय, ह्याच्यामध्ये काय बाबा वेगळं असणार आहे? हे तर फटकन, हे थोडस फटकन येतात, हे थोडस वेळ घेतात, ह्याच्यामध्ये काय असणार फरक? हा विचार करा, थोडस स्वतः तुम्ही इमॅजिन करा, किंवा स्वतः असं काय रिझन असं. काय काय? करेक्ट करेक्ट, संयुक्त वराड. अजून कोणाला काय वाटतंय? सांगा काय वाटतंय दुसरं तुम्हाला. संयुक्त हे शब्दावरून, संयुक्त म्हणजे जॉईंट, कंबाईंड. ओके, आता जे संयुक्त आहेत आपण बघूयात खाली. हे आहेत संयुक्त स्वर. दोन स्वर एकत्र येऊन जे स्वर बनतात त्यांना आपण काय बोलतो? संयुक्त स्वर. ओके, आता हे ए आहे, ए बरोबर आहे, ए. तर हे कसं बनतंय बघा बरं, प्रोनाउन्स करून. ए, अ आणि ई चं कंबाईन येतंय. प्रोनाउन्स करा, तुम्ही स्वतः ट्राय केलात तर ते बेटर पडेल. मी सांगून किंवा तुम्ही पुस्तकात वाचून ते एक्झाम मध्ये उपयोगाचं काहीही नाही होणार आहे यातलं. ए, अ आणि ई चं प्रोनाउन्सिएशन येतंय तुम्हाला डोक्यामध्ये पटकन? ए, ऐ, सॉरी, ऐ, आ आणि ई. ह्या दोन्हीपैकी कोणताही येऊ शकतो, असं नाही की हेच येईल. ह्या दोन्ही ई पैकी पण कोणताही येऊ शकतो. ओके, होतंय तिथे प्रोनाउन्सिएशन या दोन्हीचं ह्याच्यामध्ये. कळतंय? बोर नाही होतंय ना? ओके, नेक्स्ट आहे ओ. प्रोनाउन्स करा, अ आणि उ. ओ होतोय प्रोनाउन्स? एक्सक्यूज मी, येतोय? कोणता साऊंड चालू आहे आता सध्या? तुम्ही इथे नाही आहात, फक्त बॉडी इथे. येतोय साऊंड? येतोय कशामध्ये? कोणता साऊंड, कोणता चाललाय लेटर आपला सध्या? हा, ओ. ओ मध्ये येतोय का साऊंड? अ आणि उ चा. लक्ष द्या, तुम्ही लक्ष द्या समोर. नेक्स्ट आहे औ. येतंय आ आणि डबल उ, त्या दोन्ही उ पैकी एक. असा तो डिपेंड राहतो. आता एवढ्या डिटेल्स आपल्याला नाहीये जायचं की कोणता आणि कधी वापरायचा, पण हे लक्षात ठेवा की हे दोन, ह्या दोघांचा हे दोघं आहेत ना, थोडक्यात असं समजा ना, हे दोघं मम्मी पप्पा आहेत ह्याचे. साधं सिंपल एवढं डोक्यामध्ये ठेवून घ्या. एक्सक्यूज मी, महिमा बाहेर बोलत, इन्क्वायरी. ह्या दोघांचे, ह्याचे मम्मी पप्पा इकडे आहेत. हे एवढं लक्षात ठेवा. थोडंसं फनी फॅक्टनं लक्षात ठेवलं तर ते इझी पडेल. रट्टा मारून काहीही फायदा नाहीये, ते ऐनवेळी तुम्ही स्किप होतं डोक्यातून. जेवढा बेटर वेनं किंवा फनी वेनं लक्षात ठेवाल ना, ते बेटर पडतं. ओके, हे समजलं? संयुक्त स्वर समजलं? आता नेक्स्ट बघणार आहोत स्वरादी. सॉरी, हे राहिले महत्वाचे. आता खूप इंग्लिशचं फॅड यायला लागले प्रत्येक ठिकाणी. आपल्याला कपड्यांमध्ये इंग्लिश हवाय, खाण्यामध्ये इंग्लिश हवाय, बोलण्यामध्ये. आणि आता आपल्या मराठीने पण थोडंसं अडॉप्ट केलं इंग्लिशला. 2 लेटरला म्हटलं चला जाऊ दे, जागा देऊया आपल्या इकडे. सो आपल्या इकडे इंग्लिशमधून आता हे 2 लेटर उचललेत, आणि त्यांना घेण्याचं जे हे 2 लेटर आहेत ते मंगळूरकर म्हणून एक आहेत, प्राध्यापक मंगळूरकर यांनी ही 2 लेटर आपल्या बाराखडीमध्ये आणली आणि बाराखडीची 14खडी करून टाकली. ओके, सो ती ही 2 लेटर, लाईक कॅप बोलतो ना, ऍपल, साधं सिंपल सरळ ऍपल, किंवा हे त्यातलं ॲ, ते आपल्याकडे नव्हतं, सो आता ते आहे. आणि नेक्स्ट आहे ऑल द बेस्ट. मराठीमध्ये हेच लिहिता ना तुम्ही, पहिलं हे नव्हतं. सो आता हे आपल्याकडे हे ऑफिशियली आपल्या बाराखडी 14खडीमध्ये ऍड झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण पाहतो या स्वरामधलेच राहिलेले 2 जे शेवटी असतात, ज्याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं बिचाऱ्यांकडे,
जे काय म्हणतात त्याला माहितीये, कोणाला माहितीये का? नाही नाही, मला ते माहिती आहे, अंग आणि आहा म्हणतात त्याला ऑफिशियल नाव काहीतरी आहे ना, ते जे घरचं नाव आहे त्याचं ते नाही, त्याचं ऑफिशियल रेकॉर्डचं नाव सांगा. हा बरोबर, हा विसर्ग. विसर्ग आणि स्वर बाळा हे आहेत ना. विसर्ग हे बरोबर आहे, हे बरोबर आलं. विसर्ग हे मला समजलं, विसर्ग करेक्ट आहे. हे आहे अनुस्वार. अनुस्वार ह्याचं ऑफिशियल नाव अनुस्वार आहे आणि ह्याचा हा विसर्ग. ओके, आता विसर्ग आणि अनुस्वार मध्ये डिफरन्स काय आहे ते आपण पाहणार आहोत. ओके, प्रत्येक वेळी तुम्हालाच विचारलं तर तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही काय शिकवणार आहात मग. सो आपण काय झालं काय, हा हा बरोबर. आता तेच आपण पाहणार आहोत. स्वरादी, पहिल्यांदा स्वरादी म्हणजे काय आहेत ना ते बघूया, त्याची डेफिनेशन बघूया. वर्णाच्या अगोदर येतो म्हणून त्याला आपण स्वरादी म्हणतो. बघा, वर्ण, हा जो वर्ण आहे आणि हा स्वराच्या आधी येतोय म्हणून त्याला आपण स्वरादी म्हणतो. जसं की अनुस्वार आणि ह्याच्यातलं डिफरन्स मी तुम्हाला पहिला शेअर करते, म्हणजे तुम्हाला थोडंसं डोक्यात येईल पटकन ते. हे बघा, अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो. खणखणीत आणि स्पष्ट. सो पहिला आहे हा अनुस्वार आणि नेक्स्ट आहे हा विसर्ग. विसर्ग म्हणजे अर्थ, विसर्गाचा अर्थ आहे श्वास सोडणे. विसर्गाचा उच्चार हा वर्णाला थोडा, ह या वर्णाला थोडासा हिसका देऊन उच्चारल्यासारखा विसर्गाचा उच्चार होतो. आता लाईक आपण त्याचे एक्झाम्पलच बघूया. हे बघा, अंगण, अंग खणखणीत होतोय. गंगा, ग नंतर येतोय ना, ग नंतर अनुस्वार येतोय. गंग, न नंतर लागतोय, बरोबर. सो पहिला तो खणखणीत साऊंड येतोय ना, सो म्हणून तो अनुस्वार. गंगा, घंटा किंवा शंकर. अजून काही एक्झाम्पल देऊ शकताय? दंड, आंबा. ओके, सो जे अनुस्वार असतात ते नेहमी खणखणीत आणि स्पष्ट आपल्याला ऐकायला मिळतात. ओके, देन आफ्टर आहे विसर्ग. विसर्ग म्हणजे काय, आपण श्वास आपला फुफ्फुसांच्या द्वारे आपला श्वास सोडून दिला जातो ज्यावेळी विसर्ग आपल्या तोंडातून. जसं की बघा, ते बोलतो ना, ते काय सिरियल असायच्या मराठी पहिल्या, अरे ते खूप जपतप करायचे ऋषीमुनी, जुन्या माझ्या काळात तरी होत्या. स्वाह काय होतं ना, तो प्रणॉट, हचं प्रोनाउन्सिएशन होतंय. बोला तुम्ही एक साथ बघा, स्वा, हचं प्रोनाउन्सिएशन होतंय. हवा बाहेर पडतीये, निघतीये, आपल्या तोंडातून हवा बाहेर जातीये. स्वाह, ह ला हिसका देऊन जो येतो तो असतो विसर्ग. लाईक मनः स्थिती, आपण बोलताना सहज बोलतो मनस्थिती, 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 मनस्थिती बरी नाही, पण तो ऍक्च्युली तसा नाही. मनस्थिती, मन न आपल्या ह चा विसर्ग होऊन जातो तिथे आणि तो शब्द होतो. ओके, विसर्ग. नंतर दुःख, द भू, विसर्ग होतोय ह चा, ह प्रोनाउन्स होत नाही. जसं की इंग्लिशमध्ये तो ई सायलेंट राहतो ना, क्यूट, कट क्यूट मध्ये, माहितीये मॅजिक ईचा फॉर्म्युला इंग्लिशवाला, तसा इथे ह आहे तो सायलेंट राहतो आणि आपण ते लिहून काढतो. ओके, विसर्ग समजलं. आता इथपर्यंत पोहोचलं, हे समजलंय. ह्रस्व दीर्घ संयुक्त इंग्रजी आणि हे स्वरादी हे समजलं. याची टोटल पाहिलीत का, किती येते, किती येते टोटल, कारण क्वेश्चन ह्याच्यावरती फ्रेम होतात. मराठीमध्ये किती विसर्ग आहेत, सॉरी मराठीमध्ये आपल्या स्वरांची संख्या किती आहे असा डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. किती आहेत? 14 खडी. मगाशीच बोलले मी की 14 खडी आहे. ओके, आता इथे तुम्ही काउंट करा, पुन्हा एकदा बघा काउंट करून जरा, 5 आणि 3. हा, किती किती येत आहेत? 14. हे तुम्ही काउंट केले? हे 2 यूज होतो याचा, यूज होतो का याचा?
नाही होत आहे ना, जास्त जास्त होत नाही, जास्त होत नाहीये. सो आता ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जसं आपल्या समाजातून काही गोष्टी जशा रूढी परंपरा जशा बाहेर बाहेर पडत जातात, तसेच आता आपल्या बाराखडीतून हे आता बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत ते, कारण ते यूजमध्येच नाहीत आणि हे नवीन ऍड होत राहत आहेत. सो आता बघू, आता सध्या तरी 14 कडे, कदाचित अजून थोड्या दिवसांनी वाढेल किंवा कमीही होईल, सांगू शकत नाही. तर आपण इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? आता आपण जाणार आहोत आपल्या व्यंजनांकडे. आता व्यंजने किती आहेत मराठीमध्ये टोटल? हा, 34 म्हणू नका प्लीज. 34 आहेत. 34 मराठी आकडे येतात का रे सगळ्यांना? ओके, छान. जास्त नाही आहेत, खूप प्रॉब्लेम आहे मराठीचा. खूप निग्लेक्ट होतो मराठी. 34 आहेत व्यंजन. ओके, तर आता त्या व्यंजनांमध्ये 25 व्यंजनं जी आहेत ती स्पर्श व्यंजन आहेत. स्पर्श म्हणजे आपण मगाशी पाहिलं, बोललो ना आपण, दोन अवयवांचा एकमेकाशी स्पर्श होऊन जो ध्वनी निर्माण होतो त्याला स्पर्श व्यंजन म्हणतात. सो त्या स्पर्श व्यंजनामध्ये पहिला गट आपल्याला पाहायचा आहे. एक पहिली गोष्ट, कोणाला बोलता येतील का हे जरा ट्राय करूया, थोडंसं ट्राय करू शकता? क पासून य पर्यंत विदाउट स्किप मारता व्यंजन, क ख ग ग घ काय बोलू शकताय? असं एकाने 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 बोला, एकाने बोला. साथ देऊ नका सगळ्यांनी, सुरात सुर मिसळत मग झालं. एकाने बोला कोणीतरी. हा, ट्राय तरी करा. अरे अरे असं नका करू, पहिलीच्या मुलांचा अभ्यास करतोय आपण, पहिलीच्या पुस्तकातला अभ्यास आहे, आपण एमपीएससी करतोय, असं नका करू. हा हा, ट्राय करा. छान, जमताय जमताय. पहिलीच्या पोरां वाटतंय का पहिलीत गेल्यासारखं वाटतंय थोडं थोडं. पण आपल्याला गरजेचं आहे आणि स्किप नाही करायचं आहे. थोडंसं फणी आहे पण करणं महत्वाचं आहे. सो आपल्याला करूयात. सो ही आहेत आपली व्यंजनं, स्पर्श व्यंजनं आहेत. त्याच्यातला आता हे लक्षात ठेवायसाठी हे प्रत्येक वेळी म्हणत नाही बसायचं, सरळ सिंपल की क च ट त प, क च ट त प चा ग्रुप करून टाकायचा. क चा एक ग्रुप, च चा एक ग्रुप, ट चा एक ग्रुप, त चा एक ग्रुप, प चा एक ग्रुप. साधा सिंपल सरळ करून टाकायचं, जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्टी करायच्या नाहीत. आता त्या क च ट तपच्या ग्रुपमध्ये पहिलं आपण हे जे दोन लाईन आहेत ते आहेत कठोर व्यंजन. कठोर, आता का म्हणून, बिचाऱ्यांनी काय केलंय म्हणून हे कठोर हे मृदू? नाही, रेश सगळ्यांनाच आहे. हा, काय वाटतं तुम्हाला? काय नाव तुमचं? मोठ्यानं ऐकायला आलं. हा अनिकेत, काय वाटतंय, काय वेगळं असेल कठोर आणि मृदू? खणखणीत. हा, ओके. हा हा हा, काय आपण बघूयात. ओके, छान ट्राय आहे पण तरीही आपण बघूयात. आता हे कठोर, बोर होत नाहीये ना? एक्सक्यूज मी, मोबाईल थोडा साईडला ठेवा प्लीज. कठोर व्यंजन, बिचाऱ्यांना का कठोर म्हटलं गेलंय ते पाहूयात आपण. ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते, त्यांनी बोलला मगाशी काय, मला थोडीशी नावं माहिती नाहीत, सॉरी, मी मी फर्स्ट टाइम घेते, सो हळूहळू होईल आपली ओळख. ज्या व्यंजनात उच्चारांची तीव्रता दिसून येते त्या व्यंजनांना आपण काय बोलतो? कठोर व्यंजन म्हटलं जातं, किंवा त्यांना सॉरी कठोर व्यंजन म्हटलं जातं. अजून एक त्याला अघोष म्हणून नाव आहे. ओके, अघोष. आणि सिमिलरली मृदूचीही आता आलोयच तर आपण व्याख्या बघूयात. ज्यांचा उच्चार सौम्य, कोमल, मृदू असतो त्यांना म्हटलं जातं मृदू व्यंजन. आता ह्या दोघांचे टोपण नाव आहेत असं समजून घ्या. कठोरला म्हणतो अघोष आणि ह्यांना म्हणतो
मृदू व्यंजनांना आपण बोलतो घोष व्यंजन किंवा नाद व्यंजन. ओके, ही यांची नावं लक्षात ठेवा, कारण MPSC ना असे कांड करते, शिकतो आपण मृदू व्यंजन कठोर व्यंजन, आणि MPSC अगदी माहिती आहे त्यांना पण की मुलं एवढे डिटेल नाहीत पाहत. ते विचारतील, एक ग्रुप देतील आणि तुम्हाला म्हणतील यातला नाद व्यंजन सांगा. मुलं फुल कन्फ्यूज, अरे कुठले नाद व्यंजन किंवा काय. सो आपण बघूयात. ह्याचे जे वर्ड्स असतात ना असे डबलवाले, ते त्याच्यावरती थोडंसं फोकस करायचं, कारण मुलांना कन्फ्यूज करायला ना ह्या गोष्टी विचारल्या जातात आणि आपण कन्फ्यूज होतो, कारण एकतरी टाइम नसतो आपल्याकडे, पटापट प्रश्न सोडवायचे असतात, थोडंसं कन्फ्युजन होतं. सो आता हे कठोर आहेत बघा. क, ख, कठोरपणे उच्चार होतोय, तीव्र किंवा कठोर उच्चार होतो ह्या सगळ्यांचा. च, छ, बघा तुम्ही ट्राय करा ओळीनं. बोला रे बोला, काही नाही होणार आहे, बोला. तुम्ही स्वतः चेक करा ते बोलून. होतोय अभिषेक, होतोय अनिकेत होतोय. आता सिमिलरली ह्या शब्द कोमल किंवा एकदम असं सायलेंटली आपण प्रोनाउन्स होत आहेत का बघा. दोन्हीमध्ये डिफरन्स होतोय का तुम्हाला जाणवतोय का बोलताना, ते फक्त एकदा चेक करा. होतोय. चला, म्हणजे तुम्हाला कठोर व्यंजन किंवा अघोष व्यंजन आणि घोष व्यंजन किंवा मृदू व्यंजन आणि कठोर व्यंजनामधला डिफरन्स समजला असं मी समजते. ओके, आता देन आफ्टर नेक्स्ट आहे आपलं अनुनासिके. सो कोण सांगताय, काय नाव? हा निलिमा, काय काय सांगाल अनुनासिके, काय वाटतंय? छान. इकडे नाव विकास, काय वाटतं तुम्हाला? सिमिलर. हा हा, असू द्या, सांगा. शब्द सापडे ना, शब्द आठवे ना. तुम्हाला काय वाटतंय, नाव काय तुमचं? हा, अविरत. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही खूप आन्सर. इंटेन्सिटी कमी आहे बाकीच्या साऊंडच्या. ओके, काय वाटतं? सिमिलर. बघूयात आपण. अनुनासिका, अनुनासिक, नासिक म्हणजे नाक. ते त्यांनी जरा काय म्हणतात ते वेद वगैरेतली भाषा वापरली, नसिका. ओके, सो कन्फ्यूज होऊ नका. अनुनासिका म्हणजे ज्यांचा उच्चार नाकातूनच अगदी नाही, ज्यांचा उच्चार नाकावाटे होतो त्यांना अनुनासिके असे म्हणतात. ओके, अनुनासिके म्हणजे बघा, आता हे प्रनाऊन्स करून बघा तुम्ही एकदा स्वतः. ट, इथे तुम्हाला थोडस एकदम हलकासा हे जाणवेल, व्हायब्रेशन जाणवतंय. ट, हे काय आहे रे, कोणी सांगेल का मला हे याचं एक्झॅक्टली प्रोनाउन्सिएशन? हा, नाव काय? हा, निलिमा, विनीता. ओके, मी कन्फ्यूज झाले. ओके, हा, काय नाव ह्याचं? त्र य. मला समजे ना, र य काहीच कळेना रे. त्र. ओके, अजून अनिकेत? र नाही, ते र नाहीये, ते ळ आहे. ते ळ. तुम्ही बाळासाहेब शिंदेचे लेक्चर्स पाहिले किंवा त्यांच्या पुस्तकामध्ये त्याचा उच्चार ळ म्हणूया ना, आपण सगळे त्याला त्र म्हणून घोषित केलंय, है ना? चुकीचं बोललो आपण त्याला. आतापर्यंत त्याची आयडेंटिटी आपण पूर्ण फेक करून, म्हणजे रॉंग करून टाकली आहे. तर ळ आहे, ल पण नाही आहे, ळ दोघांचं मिक्स करून टाकलंय त्याला. हे आहे न, इथे प्रनाऊड होतोय ना, का काहीतरी जाणवतंय. नंतर आहे न आणि म. ही आहेत अनुनासिके. किती? टोटल 5 आहेत. ओके, सो ओव्हरऑल आपला स्वर, स्वरादी आणि स्पर्श व्यंजनातला हे 4 भाग संपले. आता नेक्स्ट आपण जाणार आहोत अर्धस्वर किंवा अंतस्थ.
अर्धस्वर हे ना एकमेकाची जागा चेंज करतात. ओके, इकडे जास्त डीप आपल्याला नाहीये जायचं, थोडंसं कन्फ्युजिंग पार्ट येतो. सो एक्झामला विचारताना तुम्हाला ते का जागा चेंज करतात किंवा कुणाला रिप्लेस करतात हे नाही विचारणार आहे. सो हेच आपल्याला स्किप करायचंय. तर काय आहे ते एक्झॅक्टली, कोणते आहेत हे फक्त इथे लक्षात ठेवा तुम्ही. आता मी तुम्हाला जो पॉईंट अख्खा काढून शिकवला तर तो डोक्याच्या वरून जाईल, जे आलंय ते पण डोक्यातून गायब व्हायचं. सो बेटर पडेल की आपण अर्धस्वर कोणते 4 आहेत ना ते डोक्यात ठेवूयात. य, ळ, ल, व. हे बघा, हा आणि हा वेगळा आहे, दोघांचं प्रोनाउन्सिएशन पूर्ण वेगळं आहे. सो हे डोक्यामध्ये राहू देत. सो अर्धस्वर हे आहेत, हे 4 लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आपले आहेत 3 उष्मे किंवा घर्षक. नाव विसरले मी. हा सांगा, काय म्हणाला? विनिता सांगा घर्षक. मला तुमच्याकडून थोडंसं अपेक्षित आहे की तुम्ही बोलावं, कारण हा विरत घर्षण होतं. 2 अर्धवट. हा 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 श तर सिंपलच येतोय ना शस्त्र मध्ये रे. श ला आची मात्रा लागून येतोय श. तुमचं नाव काय? शर्वरी. काय वाटतं तुम्हाला, घर्षक किंवा काय उष्मे? बघूयात व्याख्या, बघूयात आपण, ते बेटर पडेल. आपण व्याख्या बघूयात. पण छान ट्राय करताय तुम्ही, नाईस. बोर नाही होत आहे ना? ओके. उष्मे किंवा घर्षके या वर्णांचा उच्चार करताना घर्षणामुळे ऊर्जा निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षके म्हटले जाते. तुम्ही सांगितलेलं बरोबर होतं थोडं पास, फक्त ते शस्त्रवालं नाही. सो ते वेगळं आहे आणि आपण पाहतोय ते थोडंसं वेगळं आहे. बघा, श घर्षण होतंय, श स घर्षण होतंय. एक हलकासा हवेचा फोर्स जाणवतोय जिभेवरती. ट्राय करा तुम्ही, तुम्हाला जाणवेल. अनिकेत, हा श घर्षण होतंय ना, हवेचं आणि जिभेचं घर्षण झाल्यासारखं आपल्याला वाटतंय, बरोबर. सो ही आहे घर्षके, ज्याची संख्या आहे 3. आता नेक्स्ट, बिचारा एकटाच आहे पण तो म्हणजे करामती आहे तो खूप. आपल्याला बघूयात आता ते काय नक्की आहे. आता हा आहे महाप्राण. दिसतो फक्त एकच आहे. एमपीएससी असं विचारते, महाप्राण तुम्हाला यातला एखादा गट उचलून दिला जाईल, यातला एखादा दिला जाईल आणि त्याच्यामध्ये कुठेतरी टाकला जाईल तो एक, आणि तुम्हाला सांगतील की शोधा. आणि मुलं बऱ्यापैकी असं समजतात की महाप्राण म्हटलं की विषय संपला आणि इथे सगळं माती होते आणि मार्क्स आपला हातचा जातो, कारण आपण थोडंसं त्यांच्या लेवलला जाऊन वाचत नाही पुस्तक. सो महाप्राण म्हणजे काय? हा हा मोठ्यानं मला ऐकाय. श्वासातून. बघूया आपण डेफिनेशन बघूया. समजताय ना रे? बघा, वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर फेकली जाते. याचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर फेकली जाते. फुफ्फुस, इंग्लिश मीडियम, लंग्स. ओके, फुफ्फुस. छान. नाही, बरंच कन्फ्युजन असतं मुलांना. मी पाहते माझ्या घरात 2 नंबर, माझा लहान मुलगा आहे. सो त्याला 2 वाजलेत म्हटलं तर त्याला कळत नाही, तो काउंट करायला सांगतो 1 2. सो थोडासा तो इश्यू असतो इंग्लिशवाल्यांबरोबर, म्हणून म्हटलं. फुफ्फुस म्हणजे आपले लंग्स मधली आपली हवा तोंडावाटे बाहेर फेकली जाते, त्याला आपण बोलतो, त्या शब्दांना महाप्राण बोलतो. आणि हा महाप्राण ज्यावेळी आपण वरवरचं रीडिंग करतो ना, त्यावेळी आपल्याला एकच दिसतो. एकच दिसतोय. पण आता एक्झॅक्टली तो ऍक्च्युली तो एकटा नाहीये. ओके,
तर आता त्याचे बाकीचे फ्रेंड आहेत जे की हाईड आहेत आणि ते बघूयात आता कोण कोण आहेत. जसं की जस्ट मिनिट हा. जसं की इथे बघा ख. तुम्ही मराठीत ख कसं लिहिता, सॉरी इंग्लिशमध्ये खचं ट्रान्सलेट कसं करता रे? ख ला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट, ख मराठी इंग्लिशमध्ये लिहा जरा वहीमध्ये मला दाखवा. हे सगळे हा पूर्ण उतरवा इंग्लिशमध्ये जरा बघू दाखवा. बरं ट्रान्सलेट करा म्हणजे हा. कोणाकोणाला येतंय एच बघा जरा. क ला येतंय का एच? क ला नाही, आपण के लिहितो राईट. च ला पण काय लिहितो? त्या बॅक साईडची जी लाईन आहे क ला एच लिहितो, छ ला पण एच लिहितो, ठ ला टी एच, थ ला पण टी एच. फिजिक्स एफ एच का नाही नाहीत ना, टी एच लिहितो बरोबर. इकडे सेम घ ला जी एच, ध सिमिलर इकडे त्या दोघांनाही बी एच काय ते पूर्ण. तर ह्या पूर्ण ज्या पाठीमागच्या दोन लाईन आहेत, कठोर मधली ही बॅक साईडची लाईन आणि मृदू मधली ही बॅक साईडची लाईन, या दोघांनाही सिमिलरली आपण काय लिहितो? एच लिहितो. आणि एच म्हणजेच हा महाप्राण. ओके. प्लस अजून हे झाले 5, हे 5 किती झाले? 10 प्लस हा 11. आता राहिलेले 3 तुम्ही शोधा. मी ट्रिक सांगितली शोधायचे कसे. ट्राय करा. बरोबर. घर्षकला लागतोय ना एच. एच एच एच. हे 5 हा 1 आणि हे 3 किती झाले रे? 14. ऍक्च्युअल बुकमध्ये हे ज्यावेळी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं बुक बघाल त्याच्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. एमपीएससी विचारताना तुम्हाला एक लाईन जी आहे ती मृदू व्यंजनाची पुढच्या साईडची लाईन देईल. मृदू व्यंजनामध्ये आणि कठोर व्यंजनामध्ये सेकंड लाईनला एच लागतं बरोबर. आणि मग ते काय करतात, पहिली लाईन देतात, क वाली लाईन देतील आणि मृदू मधली पण कठोर पहिली लाईन देतील आणि एकच लाईन इकडची टाकतील आणि दुसरं काहीतरी उचलून टाकतील ते य र ल व वालं आणि विचारतील की यातून महाप्राण शोधा. आता इथे महाप्राण आपण वाचलेला असतो की ह आहे, आपण म्हणतो नाही रद्द होणार प्रश्न, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. नंतर एमपीएससीचा आन्सर की आल्यावर समजतं ओके हे पण महाप्राण मध्येच येतंय. ह्या मिस्टेक होतात. म्हणून मुलांचा स्कोअर ज्यावेळी एक्झाम मधून बाहेर येतात ना मुलं, त्यावेळी स्कोअर छान येतो, मस्त सगळ्यांना असं की मस्तच गेला पेपर. आणि ज्यावेळी आन्सर की येते ना त्या रात्री आपला कोर एकदम ढासळतो बिल्डिंग सारखा धाडकन. त्याचे रिझन हेच असतात, असे छोटे छोटे प्रश्न जे आपण इग्नोर करतो आणि नीट रीड करत नाही ना, त्यामुळे हे मिस्टेक्स होतात. सो लक्षात ठेवा, सांगण्याचा मुद्दा हाच की ज्यावेळी पुस्तक वाचतो ना आपण त्यावेळी थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन वाचायचं. या अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहायच्या. प्लस ह्याची जी नावं, जसं मी सांगितलं तुम्हाला घोष व्यंजन, अघोष व्यंजन किंवा नाद व्यंजन, ही नावं खूप इम्पॉर्टंट आहेत जी की तुम्हाला डोक्यात ठेवायची आहेत आणि स्टडी करताना नेहमी त्याला पण कन्सिडर करून करायचे. आणि आता नेक्स्ट टाइम लेक्चरला तुम्ही बुक्स घेऊन या प्लीज, कारण PDF वरती मी तुम्हाला लिमिटेड डाटा देऊ शकते. ओके. जर तुमच्याकडे बुक्स असतील तर तुम्हाला मी सांगू शकेल की बुकमधलं, आता जसं की हे बुक आहे बाळासाहेब शिंदेचं एक आहे माझ्याकडे आता सध्या तरी इथे आहे, तुम्ही मोरा वाळंब्यांचं घ्या किंवा बाळासाहेब शिंदेचं, ॲज युअर चॉईस, ॲज पर युअर चॉईस. सो इथे बघा जे महत्त्वाचं आहे त्याला मी तुम्हाला सांगेन की बाबा हे वाचा, हे हायलाईट करूयात आपण, हे तुम्हाला फायदा होईल. शिकवताना आपल्याला बुक खूप महत्त्वाचं आहे. पुस्तक आणि वही पेन याच्यावरती आपला मराठीचा स्टडी होणार नाही. आणि ह्याचं दुसरं एक रिझन जे व्होकॅबलरी आहे
ती तुम्हाला बुक्समध्ये ज्यावेळी तुमच्याकडे टाइम असेल एक्स्ट्राचा त्यावेळी तुम्ही त्या व्होकॅब्लरीला काढून वाचू शकता. सरळ सिंपल पाठीमागचं कुठल्याही पाठीमागे व्होकॅब्लरी दिली आहे. आता सरळ पेज टर्न करून खूपच कंटाळा आलाय, अभ्यासच करायचा नाहीये, एक्झाम पण तोंडावा आहे आणि टाइम वाया जातो ह्याचं पण टेन्शन आहे. सो अशा काहीतरी साध्या सिंपल गोष्टी तुम्ही केलात तर तुमचा टाइमही वाया जाणार नाही आणि तुम्हाला म्हणजे तो अभ्यासही होऊन जातो त्याच्यामध्ये. ओके, सो नेक्स्ट टाइम प्लीज सगळ्यांनी बुक कॅरी करा. तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते कॅरी करा. फक्त ह्या ज्या प्रिंट्स आहेत ते तुम्हाला ग्रुपवरती सर शेअर करतीलच, पण ह्या प्रिंट ना फक्त एक रिकॅप असेल जो की एक्झामच्या वेळी तुम्ही लास्ट रीडिंग आपण करतो ना बाहेर हॉलच्या बसून पोरं करत असतात बघा, ते वाला आहे. सो हे डिटेल नाही आहे आणि ज्यावेळी आपल्याला डिटेल करायचं असतं ना ते बुक्समधून होणार आहे. सो हे महत्त्वाचं नाही आहे असं नाही आहे, पण एवढं नाही, बुकच्या एवढं नाही आहे. बुक्समध्ये तुम्हाला डिटेल्स भेटतील. ओके, इथपर्यंत समजलं? बऱ्यापैकी पोर्शन आपला इथपर्यंत कव्हर झाला. त्यातला कुठला एखादा नाही आला आहे का तुम्हाला? कुणाला काही कन्फ्युजन आहे? अनिकेत, काही कन्फ्युजन तुम्हाला? तुम्हाला नाही? जाऊयात पुढे. आता हा द्रविडियन, हा द्रविडियन आपल्यातला नाही आहे तो. जसं इंग्लिशमध्ये ते दोन आपल्यातले नाही आहेत ना हे, तसा हा तो बाहेरून आलाय, येणारा आहे तो, आणि हा आपला इंडियन आहे जो खालून आपल्या साऊथ इंडियातून वरती आलाय आणि त्याला आता कन्सिडर केलंय कारण आपल्याकडे जास्त तो शब्द नाहीये वापरण्यात येत आपल्या. जसं की ळचा होतो ना, याचा जसा जेवढा कमी होतो तेवढा बघा ना, मराठीमध्ये याला एक प्रॉपर शब्द म्हणजे सुरुवात असणारा शब्द सुद्धा नाहीये आपल्याकडे. याचा लहान मुलांना शिकवताना बाळ असं शिकवतो, ळ मागेच येतो तो कधीही. सो हा द्रविडियन भाषेतला शब्द व एक अक्षर आहे जे आपल्याकडे अपवादाने आलेलं आहे आणि बाराखडीमध्ये ते आता कन्सिडर केलं जातं. आणि शेवटी आहेत आपली संयुक्त व्यंजन. संयुक्त, जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की काय मोठ्याने, हां, जसे की इंग्लिशमध्ये काय ते मंगळूरकरांनी 2 घेतले आणि दुसरे हे जे श आणि न्य जे आहेत आपले ते प्राध्यापक सबनीस आहेत, त्यांनी हे ह्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये आणले. सिमिलरली म्हणजे यूज नाही असं नाही, पण ते आहेत आपल्याकडे. आणि संयुक्त व्यंजने एवढंच ह्याच्याबद्दल लक्षात ठेवायचं. आणि कोणी आणली ना ते फक्त लक्षात ठेवायचं. ह्याचं कोणी आणलंय? प्राध्यापक मंगळूरकर. पुस्तकामध्ये तुम्हाला डिटेल्स ते भेटतील. आणि श अन्य सबनीस, शन्य सबनीस, सिंपल समजला हा पूर्ण चार्ट. आता हा पूर्ण चार्ट नेक्स्ट आपलं जे लेक्चर असेल ना त्यावेळी तुम्हाला मी ह्याच्यावरती लास्ट जो काही आतापर्यंत होईल आपला लेक्चर होईपर्यंत जो काही होईल आपला पोर्शन त्याच्यावरती नेक्स्ट लेक्चरला टेस्ट होईल. सो हा चार्ट महत्त्वाचा आहे. सो ह्या चार्ट ज्याचा हा पार्ट होऊन जाईल ना सो त्याला हे क्वेश्चन सुटतील. सो हा चार्ट तेवढा करा, बाकी जास्त काही तुम्हाला वाचायची गरज नाही. त्याच्या डेफिनेशन सगळ्यांच्या लक्षात आल्या. ध्वनीचा वाटलं होतं का तुम्हाला? ध्वनी आणि स्वर आणि व्यंजन जी साधी सिंपल दिसते 14 कडी, त्याच्यामध्ये पण एवढे कुठाने असतील म्हणून इमॅजिन केलं तर कधी? अजून खूप आहे, पण आपल्याला तिकडे नाहीये जायचं. सो PhD नाहीये करायची, फक्त एक्झाम पास करायची आहे. सो जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपण खाली उतरणार आहोत आणि आपण तिथपर्यंत उतरले. ओके, काही कन्फ्युजन नाहीये कुणाला? नक्की पुढे जाऊया. ह्या पूर्ण आपल्या आहेत त्या आहेत सगळ्या व्याख्या. हा चार्ट मगाशी पाहिलात ना आपण? ओके, अल्पप्राण. हां, आता जे सॉरी एकच मिनिट, हे महाप्राण मी स्किप झालं, सॉरी माझ्याकडून एक. हे झाला महाप्राण, ह्याला आपण महाप्राणमध्ये कन्सिडर केलं ना. ही पाठीमागची लाईन महाप्राणमध्ये कन्सिडर केली बरोबर. हे 5 हे 3 आणि हा किती चालते मगाशी आपले टोटल 14.
आणि जे हे उरतात ना ते सगळे जातात अल्पप्राणमध्ये. ओके, सो क्वेश्चन असा जर आला, प्राण मधले उचलून 4-4चे 3 ग्रुप दिले आणि ह्या अल्पप्राण मधला एक ग्रुप दिला आणि सांगितलं ओळखा यातला अल्पप्राणचा ग्रुप आहे, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. सो हे लक्षात ठेवायचं की हे महाप्राण सोडून जे उरतायत ते अल्पप्राणमध्ये कन्सिडर होतात. चला, अर्धस्वर आपण पाहिलेत, यर लव, जास्त त्याच्या डीपला जायचं नाहीये कारण ते थोडंसं कन्फ्युजिंग पॉइंट आहे. सो आपण फक्त यर लव एवढं लक्षात ठेवून देऊयात. हळ ब्ल पाहिला, द्रविडियन. ओके, हा, आता हे फक्त एक ट्रेलर होता. आता हे सगळं मेन महत्वाचं इकडे आहे. आपण मगाशीपासून ट्राय करत होतो बोला बोला, ध्वनी तयार करा, कुठून काय. तर आता ध्वनी, आपला जो चेहरा, आपला तोंडाचा इंटरनल पार्ट आहे, तिथून हे ध्वनी क्रिएट होत राहतात. अनिकेत लक्ष आहे का? आहे ना? सो आता ते कोणते पार्ट आहेत किंवा काय आहेत ना, ते ह्या चार्ट्स मध्ये आपण पाहूयात. हे आहे, इमेजवर जाऊ नका, ते इंटरनल आहे. सो थोडंसं समजून घ्या, इंटरनल बॉडीची इमेज आहे. ओके, सो ही आहे नाक, नसिका, म्हणजे नाकातून जे येतात ना वर्ण, त्यांना बोलतोय आपण नसिका. मूर्ध. एकदा सगळ्यांनी एक काम करा, जीभ स्वतःची टर्न करा आतल्या साईडला. केली? एक मऊ एकदम असा नरम पार्ट लागतोय तोच एक्झॅक्टली हा पार्ट आहे. ओके, टाळू. नाक आणि ह्या दोघांच्या मध्ये जे आहे ना टाळू. ओके, लागते, टर्न करून बघा, त्याला बोलताय टाळू. ओके, नाक तर माहिती आहे सगळ्यांना, दात माहिती आहेत, काही गरज नाही, ओठ माहिती आहे, नंतर आपली जीभ सिमिलरली माहिती आहे. आता हा कंठ, कंठाचा थोडासा माहिती नसेल. सो इथे जो आहे, इथे तो आहे कंठ, आणि ही टाळू ऍक्च्युली इथे असायला हवी होती. ओके, आणि हे दोघांच्या दात आणि टाळू यांच्या जे मध्ये येतं ना, जीभ आता तुमची थोडीशी ना, दात मगाशी जर नरम पार्ट लागला ना त्याच्यापेक्षा थोडस पुढे टर्न करून टच करून बघा, एक खडखडीत असं थोडस लागेल. लागतंय? जाणवतंय तुम्हाला? ट्राय करताय ना रे? करताय ना ट्राय? नाही, मी सांगते, तुम्ही मान हलवताय, मी पण कन्सिडर करते की हा 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 करत असतील, कारण ध्वनिशास्त्र शिकायचंय तर हे तुम्हाला करावं लागणार आहे. सो त्यात थोडासा खडखडीत पार्ट लागतोय, ते आहे दंत तालव्य. ओके, इथे दंत तालव्य, दात आणि आपली जी टाळू असते, मी बोलले ना हा इथे रॉंग झालंय, इथे असायला हवं ऍक्च्युली. दात आणि टाळू, सॉरी, दात आणि हे टाळू यांच्या दोघांच्या मध्ये दंत आणि टाळू, दात आणि टाळू याच्या मधला जो खडखडीत भाग आहे त्याला म्हणतो दंत तालव्य. त्या ठिकाणचे हे साऊंड्स आहेत. ओके, आता हे साऊंड्स कोणते आहेत ना ते आपल्याला पाहिजेत, की कोणते साऊंड एक्झॅक्टली कुठून प्रनाऊन्स होतात. आता इथे माझं काम संपलेलं आहे, आता हे तुम्हाला साऊंड्स बघायचंय ट्राय करून, हे होत आहेत का प्रनाऊन्स तिथे तिथे. हे साऊंड आहेत, तोंडाचा तो भाग आहे आणि त्या वर्णाचं म्हणजे त्याला काय म्हणतात ते सांगितलेलं आहे. कंठ मी आता दाखवलं तुम्हाला, सो तुम्ही ट्राय करून बघा की ओके होतंय का. आणि काय ट्राय करा, सुटेल क्लास. लो लो, जे तुम्ही मगाशी चुकीचं मला मगाशी सांगत होता ना, तर ल बोलत होतो ना, त्र बोलत होता की ल बोलत होता तुम्ही? हे त्र आहे हे ऍक्च्युली, आणि ते ळ आहे. से आपण जे हे केले, ओव्हरलॅप करून टाकले, चुकीचे प्रोनाउन्स करतो. ळ ळ, दाताला टच होतंय ना. टाइम काय झाला?
हां 43 743. होत आहेत सगळ्यांना प्रणव? झालंय. आता ह्याच्यावरतीच मगाशी जो मी तुम्हाला एक चार्ट दाखवला, हा चार्ट थोडासा असा झालाय, तो थोडंसं समजून घ्या ते. मगाशी मी जो तुम्हाला पहिला चार्ट दाखवला, सिमिलरली तेवढाच इम्पॉर्टंट हा सुद्धा चार्ट आहे. ओके, तर आपले क्वेश्चन्स कसे फ्रेम होतात तुम्हाला सांगते. ज्यावेळी ह्या भागावरती क्वेश्चन्स येतात ना, तर ते आधी आपण बघूयात की हे आहेत काय. हे जे साऊंड आहेत ते आपल्या कंठातून प्रोनाऊन्स होत आहेत. क, ख, ग, घ, ड, ह. इथून कंठातून, डायरेक्ट कंठातून प्रोनाऊन्स होत आहेत. मग त्याचा फोर्स दुसऱ्या एखाद्या अवयवावरती होत असेल, पण मेन त्याचं उगमस्थान आहे ते कंठ आहे आपलं. ओके, त्यान आफ्टर जे, आणि सिमिलर हेही स्वर ही बरं का, ती हे एकच आहेत ते कंठातून. नंतर हे जे आहेत ते टाळू, जे मधला भाग मगाशी मी सांगितला ना तुम्हाला, याच्यामध्ये तो रॉंग झालाय. ऍक्च्युली हे आहे, इथे असायला हवं होतं हे, त्या दोघांच्या मध्ये टाळू. ओके, च, छ, जीभ थोडीशी टच होतीये तिथे, बरोबर. ज, झ, काय हा, य आणि श, टाळूला कनेक्ट होत आहेत. ओके, त्याला म्हणतात तालव्य. ओके, सिमिलरली हेही कन्सिडर करा. मी आता सध्या इकडे हे घेतेय. आता हे मगाशी मी सांगितलेलं, जिथं आपली जीभ बॅक साईडला आणि मऊ भागावरती टर्न आउट होतीये बघा, टर्न करून ती ट बरोबर बॅक साईडला जाऊन चिकटतीये मऊ भागावरती. ठ, ड, ढ, न, र, श, ळ होतीये. ते आहेत मृधा, मूर्धान्य वर्ड म्हणतात त्याला. हे थोडंसं अवघड आहे नाव प्रोनाऊन्स करायला. नेक्स्ट आहे दंत. दाताला टच होत आहेत बघा. त, मला करून म्हणजे ट्राय करा तुम्ही, म्हणजे मला पण नको की असं अरे मी एकटीच बडबडती आहे. कारण ध्वनिशास्त्र शिकतोय तर ध्वनी तुम्हाला पण क्रिएट करावे लागतील इथे. त, थ, द, ध, न, ल, स. दाताला आपला जिभेचा स्पर्श दातांना होतोय. ओके, नेक्स्ट आहेत ओठ, ओष्ठ किंवा ओष्ठवर्ण म्हणतात त्याला. प, म्हणजे असं नाही होणार की हा वर्ण, हे साऊंड क्रिएट करताना तुम्ही ओठांना न चिटकवता करू शकताय, हे पॉसिबलच नाही. प होणारच नाही, चिकटल्याशिवाय ते साऊंडच क्रिएट होणार नाही. थोडं फनी आहे ना हे, खूपच फनी आहे का. प, फ, ब, भ, म विदाउट न चिटकवता कोणी करू शकत असेल तर, तसं हिडन टॅलेंट कोणाकडे असेल तर सांगा. पण होत आहे काय, नाही होत आहे. नेक्स्ट बघा, कंठ आणि टाळू दोघांच्या मध्ये हा, हे जे दोन साऊंड आहेत ना, हे दोघं कंठ तालव्य आहेत. ते ए आणि ऐ. ऐरावतचं ऐ माहिती आहे ना सगळ्यांना. ऐरावत, ऐरावत माहितीये. हत्ती, हत्ती मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आहे, मराठीतलं भरपूर माहिती आहे रे तुला. हत्ती, ऐरावत. हा, ऐरावत रत्न थोर. छान. पुस्तक वाचतोस का मराठी? अवांतर वाचन करतो जास्त? हा, लहानपणी मराठी मीडियमला होता की मग? मराठी आहेस? कन्नड. ओके, छान. तर हे दोन जे आहेत ते कंठ आणि टाळू, त्यांच्या दोघांच्या बिटवीन आहेत ते कंठ तालव्य. ओके, आणि हे आता हे दोन राहिलेत, कंठ आणि ओठ. आपला जो काय म्हणतात मराठीत कंठाला, माहितीये? कंठाला मराठीमध्ये काय बोलतात? घसा फाडून ओरडणं, माहितीये का?
नाही 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 नाही, कंठाला कंठाला. मराठीत एक म्हण आहे, घसा फाडून ओरडणं. हा ते असं थोडस ना मराठीतला म्हणी, वाक्यप्रचार, थोडेसे मराठी शब्द ना स्वतःच्या यूज मध्ये आणा, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला थोडं जाऊन सोपं होईल. थोडंसं घसा फाडून थोडंसं बोला माझ्या बरोबर, म्हणजे मला पण कळेल. तर ते जे घसा जो असतो, ज्याला तो संस्कृत एकदम सु काय म्हणतात, सुसंस्कृत शब्द आहे, तो आहे कंठ. ओके, कंठ. तर कंठातून निघतात ओ, औ, ते काय आहेत? कंठ. आणि आपला ओठ, ओटांचा पण यूज होतोय ना, ओ आपला ओठ पण हलतोय ना, सो ते आहेत कंठोष्ठ शब्द. ओके, त्यानंतर एकच इथे आहे, दात आणि ओठ यांच्या, येतोय का? दात आणि ओठाचं प्रोनाउन्सिएशन होतंय ओ, ओ, व, सॉरी ओ नाही ते व. व. अनिकेत कुठेतरी हरवलाय. नाही, काही टेन्शन नाही ना, लक्ष मला वाटत नाहीये. बॉडी इज हेअर अँड माइंड इज एअर अँड देअर, असं काहीतरी चाललंय त्यांचं. काही टेन्शन नाही ना. ओके, समजतं शिकवलेलं. सो व, दात आणि ओठ दोघांचं कॉम्बिनेशन जुळतंय तिथे, सो ते आहे दंतोष्ठ. थोडेसे ते अवघड आहेत, संस्कृत वर्ड आहेत, सो लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट आपलं शेवटचे 4 उरतात, च, छ, ज, झ. दात आणि टाळू. दात आणि ही टाळू इथे चुकून झालीये, इकडे लिहायला हवी होती. सो दात आणि टाळूचा जो भाग आहे त्याच्या तिथे आपल्या हवे, म्हणजे साऊंडचं त्या घर्षण होतं. च, छ जातो आपला, टाळूला चिकटल्यासारखं. मी म्हणते म्हणून तुम्ही हा हा करू नका प्लीज, तुम्ही पण स्वतः एक्सपिरियन्स करा त्या गोष्टी. ओके, च, छ, ज, झ. ओके, तर हे आहेत दंत आणि टाळू, तर दंत तालव्य वर्ड. समजलं सगळ्यांना? त्याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? ह्यांचे मिनिंग समजले? हे मिनिंग समजले तर तुम्हाला तो प्रश्न सुटेल ना, तिथे कन्फ्यूज होऊ नका. अरे हे कंठ आणि काय हे लिहिले, ओष्ट कुठला संस्कृतचा पेपर वगैरे देतोय की काय, असं होऊ नका. सो थोडंसं हे तोंडाखाली वर्ड यायला थोडासा वेळ जाईल, प्रॅक्टिसने होऊन जातं ते. ओके, सो आता हा चार्ट तुम्हाला असं विचारलं जातं की 4-5 वर्ण, सॉरी 3-4 वर्ण दिले जातील आणि तुम्हाला विचारलं जाईल की आणि त्याच्यामध्ये एक दंतवर्ण टाकला जाईल आणि विचारलं जाईल की यातला दंतवर्ण असणारा गट ओळखा. 4 ग्रुप बनवले जातील वेगवेगळ्या वर्णाचे आणि त्यात एक दंतवर्णाचा ग्रुप टाकला जाईल आणि सांगितलं जाईल की कोणता आहे तो ओळखा. मग तिथे असं करणार आहे का तुम्ही, ओठाला चिकटतंय का, कंठाला चिकटतंय का, टाळूला चिकटतंय का, तेवढा वेळ आहे का? नाही. तर आपल्याला काय करावं लागेल मग, तिथे तसं करत बसला तर तो एक्झामिनर तुमच्यापाशी येऊन म्हणेल चला बाहेर जावा, एक्झाम चालू आहे महत्वाची. हे असलं काही करू नका. सो आपल्याला ते नाही करायचंय. सो आपल्याला ह्याच्यासाठी आता काय करायचंय, हा चार्ट आपल्याला क्लिअरली पार्टच करायचा आहे. पहिलावाला चार्ट, हा चार्ट, दोन्ही चार्ट इम्पॉर्टंट आहेत. हे 2 चार्ट ज्याच्या डोक्यात घुसले त्याच्या डोक्यात हा पूर्ण ध्वनीशास्त्र घुसला. ओके, आता बघा, लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. ही पहिली लाईन तुम्हाला दिसतीये, या 2 लाईन्स क, ख, मगाशी जे आपण पाहिले कठोर वर्ण म्हणून, बरोबर, हीच लाईन आहे, राईट. नंतर ह्या 2 लाईन आहेत त्या मृदू वर्ण म्हणून पाहिल्या, बरोबर. नेक्स्ट आहे ड, ळ, न, न, म. हे काय आहेत, मगाशी काय म्हणून पाहिले आपण? अरे विसरलात? अनुनासिके म्हणून पाहिले ना आपण. हेच आहेत. आता म्हणजे आपला इथपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या सॉर्ट आहेत, बरोबर. इथपर्यंत आपलं सॉर्ट आहे, हे आपण जास्त डोकं चालवायची गरज नाही. आता उरतोय तो हा पार्ट, आपल्याला हे लक्षात ठेवायचंय. ह, यश, र, ळ आणि लस, हे लक्षात ठेवायचंय. आणि सिमिलरली आपल्याला हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. इथपर्यंत मी तुम्हाला सॉर्ट करून देते. कंठ, टाळू, वृधा, दंत, ओष्ठ्य, हा सिक्वेन्स एवढा लक्षात ठेवायचा आहे. पहिल्यामध्ये आपल्याला आता इथे ना हे जे डायग्राम आहे ते मी
मोरा वाळंब्यांच्या बुकमधून घेतले. सिमिलर डायग्रॅम असंच तुम्हाला शिंद्यांच्या बुकमध्ये पाहायला मिळेल, जे की अपडेटेड थोडंसं व्हर्जन आहे त्या बुक्सचं. तर तिथे सुद्धा त्यांनी प्रूफ दाखवते तुम्ही, तिथे त्यांनी ना हे बघा, आय डोंट नो तुम्हाला दिसत नसेलच दिसत, पण इथे जो विसर्ग जो पाहिला ना आपण, तोही सिमिलरली इथे त्यांनी टाकलेला आहे. सो ज्यावेळी पण बुक जर आहेत आता कोणाकडे बुक्स मराठीचे घेतलेले आहेत नाही, जर मेक शुअर करा की तुम्ही जे बुक घ्याल ना ते आत्ताची लेटेस्टवाली तुम्ही कॉपी घ्या. सो जे काही चेंजेस होत राहतात ना ते त्याच्यामध्ये अपडेटेड केलेले असतात. जसं की आता हे 2 टाकले 9ला, सो हे जुन्या बुकमध्ये नसणार आहेत, ते 9 नंतरच्या जे बुक आहेत त्याच्यामध्ये असतील. सो असे चेंजेस जे होतात ना, एमपीएससी त्या गोष्टीला किंवा त्या करंट्स गोष्टीला खूप पकडून चालते आणि त्याच्यावरती क्वेश्चन्स फ्रेम होतात. सो ॲज पॉसिबल ॲज नवीन कॉपी घेणं गरजेचं आहे. ओके, सो याच्यामध्ये आता हे जुनं पुस्तक असल्यामुळे याच्यामध्ये नाही आहे. सो इथे जे नमः स्वाहा मधलं होतं ना तेही इथं कन्सिडर होतं. ओके, आता नेक्स्ट बाकी तर जसेच्या तसंच आहे, जास्त काही अपडेट नाही आहे झालेलं याच्यामध्ये, पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. ओके, लेक्चर समजलं सगळ्यांना? काय टाइम झालं? 54, म्हणजे आपल्याकडे वेळ आहे, अजून अर्धा तासाचा वेळ आहे. सो कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज ह्याच्यावरती मला सांगा. चार्ट वरती किंवा आता जे एखादा पार्ट नसेल समजला शिकवलेल्यातला, अनिकेत तुम्ही सांगा, तुम्ही थोडंसं लेट आलता, सो ते कव्हर करून घ्या नंतर. समजलं? यांचं स्टडी झालेलं आहे. नवीन कोण आहे जे आत्ता जस्ट जॉईन झालेत? नवीनच तुम्ही? अजून नवीन तुम्ही? नवीन ओल्ड किती वर्ष? 3 वर्ष. मग झालाय बेसिक स्टडी मराठीचा? ओके, न्यू ॲडमिशन? न्यू ओके, म्हणजे 2 स्टुडंट आहे, 2-3 स्टुडंट. ओके, काय आहे का कोणाला डाऊट? नाही? आता थोडंसं हे झालं व्याकरणाचं, आता आपण थोडंसं ना ओकॅबलरीकडे पण जाऊ, शब्दसंग्रहाकडे पण जाऊयात. सो जास्त टॉप किंवा क्रिटिकल नाही वाटत आहे ना याच्यामध्ये? काय प्रश्नाचं फॉर्मॅट समजलं कसे विचारतील किंवा काय? हां, मला अजून एक सांगायचं होतं तुम्हाला. हे जे आहे ना चार्ट, जर तुम्हाला इथे असं हा चार्ट ज्यावेळी तुम्ही पाठ कराल ना आणि जर प्रश्न आला तर सरळ फिंगर ठेवायचं इथे तुमचं. आणि आता तुम्हाला याच्यामध्ये विचारलंय की बाबा हे ज आहे ते काय आहे, म्हणजे कठोर वर्ण आहे, मृदू वर्ण आहे की काय आहे? तो ज पहिला तुम्हाला लक्षात यायला आलं की क्लिक व्हायला हवं की ज हा च्या वर्गामध्ये येतो. सरळ फिंगर ठेवायचं आणि काउंट करायचं. च, छ, ज, झ. पहिले 2 आपले जातात कशात? कठोर वर्णामध्ये, आणि दुसरे 2 कशात जातात? मृदूमध्ये. सो ज इथे आला ना, च, छ, ज. सो फिंगर वरती लगेच आपल्याला लक्षात यायला हवं की तो मृदू वर्णामध्ये जातोय. नाहीतर तिथे मगाशी सांगितल्यासारखं नाही करायचं आपल्याला, तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे आणि पहिला म्हणजे ते नाही व्यवस्थित पण नाही वाटणार आहे. सो कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज मला ह्याच्यातले सांगा. ह्याची PDF आपल्याला सेंड होईल, क्लासचा जो तुमचा काही ग्रुप असेल त्याच्यावरती होईल. बट ही PDF जस्ट एक रिकॅप आहे, एक लास्ट रीडिंग करतो ना आपण लास्टवालं, ते वाला आहे. सो बुक कंपल्सरी महत्त्वाचं आहे. ते जास्त तज्ज्ञ माणसांनी लिहिलेलं असतं, खूप साऱ्या जणांनी विश्लेषण केलेलं असतं आणि ते वाचणं कधी पण बेटर पडेल. सो नेक्स्ट टाइम तुम्हाला बुक कंपल्सरी घेऊन यायचं. आता व्होकॅबलरीमध्ये आपण मगाशी पाहिलं की शब्दसंग्रहामध्ये भरपूर आपल्याला पार्ट्स आहेत. सो आता तुम्ही याच्यातला ठरवा एखादा पार्ट्स आपण घेऊयात. येतात सगळ्यांना? म्हणी घेऊयात? चालेल. नेक्स्ट, आता मी पहिलं लेक्चर आहे म्हणून मी
ठेव असं म्हणजे ओकॅबलरी घेतेय, पण नेक्स्ट लेक्चरला लास्टचे 20 मिनिट आपले टेस्ट असेल आणि झालेल्या भागाचं तुम्हाला कंपल्सरी रिव्हिजन करूनच यायचंय आणि त्याच्यावर टेस्ट असेल. कारण आता लगेच टेस्ट दिली तर आपण एवढे मंद नाही आहेत की आपल्याला नाही येणार आहे. लगेच अर्ध्या तासापूर्वी वाचलेल्या डोक्यात असतं आपल्या. सो खरं चॅलेंज असतं की 8 दिवसांनी ते कितपत राहतंय किंवा रिकॅप करतोय की नाही. सो टेस्ट 8 दिवसांनी ह्या पार्टवर होईल आणि तुम्हाला ती करायची. आणि टेस्ट आहे म्हणून कोणी स्किप करू नका. तसं काही म्हणजे काही होणार नाहीये की बाबा नाही समजलं किंवा काय तुमचं पेमेंट एक्स्ट्रा वाढवलं जाणार पण नाही आणि चांगले मार्क्स आले म्हणून कमीही नाही केलं जाणार आहे. सो एक तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशनचा भाग म्हणून आपण टेस्ट करतोय आणि स्वतःला म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल की बाबा हा मला येत आहे, मला नाही येत आहे किंवा मला कुठल्या भागावरती फोकस करायची गरज आहे हे समजायसाठी काय मी नाव विसरते, सॉरी, विनीता, लक्ष द्या. तर ते लक्षात येण्यासाठी आपल्या त्या टेस्ट असणार आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला थोडेसे कमी मार्क्स येतात थोडंसं त्याला रिकॅप करायची गरज आहे हे समजून जायचं आणि ते करून घ्यायचं. सो म्हणीचा पार्ट आपण घेतोय. अटेम्प्ट दिलाय का कोणी यातला? एखादा अटेम्प्ट वगैरे दिलाय ग्रुप बीचा वगैरे? तुम्ही दिलं? सरळ सेवा कोणती? सरळ सेवेचे एक्झाम वगैरे दिले? नाही. लेक्चर समजतंय ना व्यवस्थित? माझं स्पीड वगैरे बोलण्याचं काही प्रॉब्लेम नाही ना? मला तसं सांगा म्हणजे मला तरच मला समजेल. आता मी काही तुम्हाला थोड्या साध्या सिंपल म्हणी सांगणार आहे. बाहेर फक्त पास नका करू, तुम्ही जवळ आहात तिथे. पहिली आहे, आपलं नाक कापून दुसऱ्याला अपशकून. आपलं नाक कापून दुसऱ्याला अपशकून. हा, आपलं नाक कापून. त्या म्हणीचा मराठीत अर्थ. कारण असं प्रश्न असे फ्रेम होतात. आता म्हणीवरती कसे तुम्हाला एक म्हण दिली जाईल आणि 4 अर्थ दिले जातील त्याचे खाली. ओके, आणि त्यातून तुम्हाला त्या म्हणीबरोबर जाणारा परफेक्ट अर्थ तुम्हाला शोधायचा आहे. ओके, हा, आता मी नाही देणार आहे पर्याय. मी पर्याय दिले तर तुम्ही मग आपलं नाक कापून दुसऱ्याला अपशकून. स्वतः चूक नाही, नाही तसं नाही. बघा ना, आपलं नाक कापलं तर नुकसान कोणाचं आहे? आपलंच आहे ना. मग स्वतःचं नुकसान करून दुसऱ्याचं वाईट चिंतन, कळालं? सो त्याचं मिनिंग ते आहे, आपलं दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी आपण स्वतःचं ते नुकसान करून घ्यायचं आणि मग त्याचं बाबा आता सपोज 1-2 दुकानं आहेत सिमिलर चहाची, याने दोघांचे दर सेम आहेत दोन्हीकडे. याने यात स्वतःचं गिराईक वाढायसाठी तो फ्रीमध्ये चहा वाटायला लागला का तर याच्याकडचं गिराईक माझ्याकडे यायला हवं. मग ते काय झालं, स्वतःचं नाक कापून दुसऱ्याला अपशकून गेल्यासारखं झालं. त्याचा फायदा होणार आहे का त्याच्यात? नाही. नेक्स्ट आहे, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. अतरंगी आहे, मराठी भाषाच अतरंगी आहे आपली. अतरंगी म्हणण्यापेक्षा खूप समृद्ध आहे म्हणूयात आपण, अतरंगी नाही. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, रामेश्वरी सोमेश्वरी. हा, आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी किंवा रामेश्वरी, कुठेही नाही, बंब कुठेही नाही, आग कुठे फिरला. वेगवेगळे ठेवले. हा हा, सिमिलर सिमिलर. काय काय असेल? हा, सांगा ना. नाही. काय प्रश्न नाही समजला? म्हण समजली नाहीये का?
नाही समजली? ओके ओके ठीक आहे. रोग एकीकडे आणि त्याचा उपाय भलताच, त्याला बोलतात आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. बंब म्हणजे ते जे काय आग विझवायचं जे असतं ना ते, म्हणजे आजार एक आहे, इलाज तिसराच करतोय. दुखतंय डोकं, औषध घेतोय आपण पोटदुखीचं. सो ह्याला बोलतात. ओके नेक्स्ट आहे गाढवाने शेत खाणे ना पाप ना पुण्य. गाढवाने शेत खाणे ना पाप ना पुण्य. गाढव कोण असतं, म्हणजे त्याचं प्रिन्सिपल काय आहे गाढवाचं मेन? त्याला आपण कशात एखाद्याला नसेल येत एखादी गोष्ट तर काय म्हणतो? गाढव आहेस का रे, एवढं पण नाही कळत. गाढव म्हणजे काय? थोडक्यात मूर्ख, ज्याला अक्कलच नाहीये असा. तर अशा माणसाच्या हातात दिलं तर कुठल्याच गोष्टीचा काहीच होणार नाही. सो त्याला म्हणतात गाढवाने काय शेत खाणं ना पाप ना पुण्य, त्याच्यापासून काहीच लाभ पण नाही भेटणार. ओके नेक्स्ट आहे काजव्याचा उजेड त्याच्याच भोवती. काजवा माहितीये? हा अर्थ सांगा, अर्थ. त्याच्याच भोवती. केवढा असतो काजवा? स्मॉल. उजेड केवढा असतो त्याचा? त्या काजवेच्या उजेडात रूम चमकते का पूर्ण? नाही. स्वतः पुरताच त्याचा उजेड किती असतो? स्वतःलाच, त्याच्यात तो जेवढा आहे त्याच्या मानाने त्याला त्याचा उजेड केवढा जास्त वाटतो, बरोबर? तो त्या म्हणीचं सिमिलर म्हणजे मिनिंग तोच आहे की एखाद्या क्षुद्र गोष्टीला स्वतः भोवती जे काही चाललंय किंवा स्वतः जे करतंय त्यातच त्याला वाटतं की मीच सगळं करतोय, जे सगळं चाललंय ते जग माझ्या ह्याच्यावरती. ते काय म्हणतात, दुसरी सिमिलर म्हण आहे बघा, बेडकाला ते डप्प पण समुद्रासारखं वाटतं. सिमिलरली ह्याचा मिनिंग तसा होतो. आता असं अजून दुसरी सांगते की दुरून डोंगर साजरे. सगळ्यांना माहिती असेल, आपण एमपीएससी करतोय तर दुरून डोंगर साजरे. नाही नाही, दुरून म्हणजे लांबून. फार हवे फार हवे फार हवे. हा दुरून डोंगर साजरे. साजरे म्हणजे छान दिसतात लांबून. मोठ्यानं बोला थोडं. जेवलात? चहा चहा वगैरे काय? हा 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 बोला बोला. हा हा जसं आता वाटायला लागलं थोडं थोडं, 3 वर्ष थोडं थोडं वाटायला लागलं की आता डिफिकल्ट